आरबीआयचा कर्जदारांना मोठा दिलासा, फ्लोटिंग रेट संदर्भात मोठा निर्णय, कर्ज फेडणं होणार सोपं। चला तर जाणून घेऊया त्याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। भारतीय रिझर्व्ह बँकेने लाखो कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे। आता जर तुम्ही तुमचे गृहकर्ज, व्यवसाय कर्ज किंवा इतर फ्लोटिंग रेट कर्ज वेळेपूर्वी परत केले तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रीपेमेंट दंड किंवा शुल्क आकारू शकणार नाही। 1 जानेवारी 2026 पासून हा नियम लागू होणार आहे। त्याचा लाभ त्या कर्जदारांना मिळणार आहे जे आपला कर्ज लवकर फेडण्याची योजना आखतात। आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जर कोणतीही व्यक्ती किंवा लघु उद्योग, मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतात आणि वेळेपूर्वी ते अंशतः किंवा पूर्णपणे परतफेड करतात तर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क आकारले जाणार नाहीत। यामध्ये विशेष म्हणजे पेमेंट कोणत्याही स्रोतातून म्हणजे तुमच्या बचतीतून किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेऊन असाल तरीही कोणताही दंड आकारला जाणार नाही। तसंच लॉक इन कालावधीची सक्ती देखील रद्द करण्यात आली आहे। गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर बिगर व्यवसाय कर्जे तसेच लघु व्यवसायांना दिले जाणारे फ्लोटिंग रेट आधारित व्यवसाय कर्ज व कर्जाची रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे परतफेड केली तरीही ही सूट लागू होईल। कोणत्या बँका आणि संस्थांना हा नियम लागू होणार तर हा नियम सर्व व्यावसायिक बँकांना, पेमेंट्स बँक्स वगळता सहकारी बँका, NBFC आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू होईल। तथापि काही विशेष संस्थांना अंशतः सूट देण्यात आली आहे। सूट मिळालेल्या बँका आणि संस्थांमध्ये लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक क्षेत्र बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, टियर 4, NBFC, UL आणि अखिल भारतीय वित्तीय संस्था आहेत। या संस्थांसाठी 50 लाखापर्यंतच्या कर्जावर देखील कोणतेही पूर्व पेमेंट शुल्क आकारले जाणार नाही। म्हणजेच लहान कर्जदारांना यामध्येही सवलत मिळेल। याचा कोणाला फायदा होणार तर ज्यांनी फ्लोटिंग रेट होम लोन घेतले आहे त्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल। व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लघु उद्योगांना वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास आता अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत। कर्जाचा EMI कमी करण्यासाठी लवकर पैसे भरून इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे। हा निर्णय महत्त्वाचा का आहे? आतापर्यंत बँका वेळेपूर्वी कर्ज फेडण्यासाठी मोठी फी आकारत होत्या ज्यामुळे कर्जदारांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत होता। आता आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना फक्त दिलासा मिळणार नाही तर स्मार्ट कर्ज व्यवस्थापनालाही चालना मिळेल।